मॉर्निंग आणि आता सकाळचे 5 वाजले आहेत. आम्ही सर्व निघालो आहोत सोलापूरसाठी आणि सोलापूरमध्येच आहोत आम्ही पंढरपूरला. पण आम्ही आता जाणार आहोत तुळजाभवानी आणि त्यानंतर अक्कलकोट स्वामींचं दर्शन घ्यायला. आणि आज आमचे 2-3 डेस्टिनेशन आहेत देवांचे स्थळं. तर बघूया आपण कुठे कुठे जाणार आहोत. भूखा जानवर सुबह सुबह एक भूखा जानवर बिस्किट खा रहा है, ठुस रहा है. खा ले. आयुष्यात मस्का नाहीये पण चस्का खा. हा राईट. आयुष्यात मस्का नाहीये, चस्का आहे. हा. तर आमचं जे लोकेशन होतं, देवस्थान होतं, ते शिवयोगी सिद्धरामेश्वर होतं, जे सोलापूरमध्येच आहे. वर्षातून एकदा म्हणजे मकर संक्रांतीला महादेवाचं आणि पार्वतीचं लग्न होतं या मंदिरात आतमध्ये. आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असतात ते हेलिकॉप्टरने वरतून अक्षदा वाहतात. एवढी इथे गर्दी असते, उभं राहायला पण जागा नसते. आता 1 महिना यात्रा असते, 1 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत. आता हे यात्रेचंच आहे. ते बॅरल काढलेत ना, बघा मी आत्ता काढले, कोणी बघितलं मीच काढले. आता अलाउड नसतं ते, असं आहे. आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, वॉशरूमला वगैरे जाऊन या आणि लगेच निघायचं आपल्याला मिसळपाव वाट बघ. कळालं इथपर्यंत. रामकृष्ण हरी. पण ना असा सनराईज किंवा ना थोडंसं असं सनसेट मला म्हणजे प्रचंड आवडतं. खूप शांत बसायला आणि असं मोकळं वातावरण. तर सकाळी रामकृष्ण हरी. व्यवस्थित हात धुवा. अच्छे से सगळे जंतू मेले पाहिजे. अजीब लग रही है. तू अजीब है. भीती वाटते, भीती वगैरे वाटते. थोड़ी बहुत काय थोड़ी बहुत हिंदी बोल लिया समझ में आ जाएगा. डर वर लगता है? नहीं लगता है तेरे से थोड़ा सा. किससे? तेरे से थोड़ा सा. मेरे से? हाँ छुड़ाया ना, छुड़ाया लगता है थोड़ा. चुड़ैल के दोस्तों से भी डर लगता है. बोलना नहीं. देख क्या बोलती है. समोर अक्कलकोट अन्नछत्र महाप्रसाद समोर आहे, बरोबर. हे शंभी गणेश मंदिर, याच्या मागे आपल्या बस लागल्या. आपल्याला आधी सरळ वटवृक्ष मंदिरात जायचंय. वटवृक्ष मंदिरात गेल्यानंतर जसं मी सगळ्यांना सांगितलंय, 5-10 मिनिटं नामस्मरण. अक्कलकोटबद्दल सर्वांना माहिती आधीपासून असेलच, तरी सुद्धा मी सांगतो, कारण मी दत्तगुरूंची भक्ती करतो. दत्तगुरूंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा श्री स्वामी समर्थ. बऱ्याच म्हणतात ना की वर्षांनंतर म्हणता येईल किंवा या वर्षाची नवीन सुरुवात म्हणून मी फायनली स्वामींच्या मठात आली आहे. आणि असं म्हटलं जातं की स्वामींना भेटण्यासाठी योग लागतोच आणि त्या योगानेच म्हणजे मी आले असं म्हणावं लागेल.
जर तुम्हाला अन्नदान किंवा जर समजा की तुम्हाला जर बुकिंग वगैरे करायचं असेल तुमचा स्लॉट, ह्यांनी ऑनलाईन वेबसाईट दिलेली आहे, मी माझ्या कॅप्शनमध्ये मेन्शन करून ठेवेन. तर तुम्हीसुद्धा तिथे ऑनलाईन बुकिंग पहिले करा आणि मग महाप्रसादाला जाण्याचा विचार करा. विदाऊट तुम्ही जर बुकिंग चालला आहात तर तुम्हाला 1-2 तास लाईनमध्ये उभंही राहावं लागेल. आता दर्शन बघूया आपलं किती वेळामध्ये होतं आहे किंवा कसं होतं आहे. आता गर्दी आहे इकडे थोडीफार, कारण की सॅटर्डे आहे. तर युजली मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही अन्नदान वगैरे करण्याचं किंवा समजा महाप्रसादाचा विचार करता आहात तर पहिले बुकिंग करा आणि मगच जा. श्री स्वामी समर्थ. नंतर गर्दी येणार तिकडे तर होणार जास्त रश आहे आणि समर्थांच्या मठात पण मजा येते, कारण की दर्शनाला म्हणजे म्हणतात ना ब्लॉगर्स लोक चालले आहेत सर्व. खरंच म्हणजे अशी मनापासून एक इच्छा होती की लवकरात लवकर जावं आणि स्वामींना भेटावं आणि फायनली तो क्षण जवळ येतो माझ्यासाठी. खूप स्पेशल आहे. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कितीही मठात गर्दी असली ना तरी पण 5 ते 10 मिनटं खरंच त्यांच्याजवळ थोडं शांत बसायचं, मनातली जी काही मनोभावना असेल ना त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून बोलून घ्यायचं आणि मगच निघायचं. कारण आपण खरंच खूप लांबून आलेलो असतो. तर मला वाटतं की अशा ठिकाणी तुम्ही म्हणजे शांत बसणं, थोडं तुमच्या मनोकामना करणं, इच्छा मागणं या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण की फोटोज व्हिडिओज काढूनच फक्त नाही सगळ्या गोष्टी होत. कधी कधी स्वतःला आणि देवाला पण थोडंसं वेळ द्या. थोडं ॲटलिस्ट कोणी समजून घेत नसेल पण तो तरी आहे आपल्यासाठी. उभे आहेत म्हणजे बरोबर. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथून सरळ गेलं ना की डायरेक्ट मंदिरच आहे. 5 मिनिटं वॉकिंग आहे बरोबर. आता सगळ्यांना आहे ना आधी डायरेक्ट जायचंय पास काढायला. आजूबाजूला काय बघू नका, शॉपिंग वगैरे काय करायच्या भानगडीत पडू नका बरोबर आहे. ज्यांनी दोघी एवढा मस्त झोपलो होतो आणि फायनली तुळजापूर आले आणि तुळजापुरात आहोत. आम्हाला 1-2 तास दिले आहे तिकडे शॉपिंग करायला, फिरायला. पहिले आम्हाला जाऊन पास काढायचा आहे, मग आम्ही जाणार आहोत वॉशरूम, कारण की ती काळाची आणि आमची स्वतःची गरज आहे. ती झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत थेट मंदिरामध्ये दर्शन करायला आणि मग थोडंसं आम्ही खाऊ, कारण की आम्ही शॉपिंग वगैरेसाठी एवढं इंटरेस्टेड नाही आहोत. कारण की जे मुंबईला भेटतं तेच इथेही मिळतं आणि तेही काही म्हणजे कपडे वगैरे मला वाटतं काही एवढं वर्थिट नाही वाटत आहे. आणि आम्ही दोघींनी पण ना देवाला म्हणजे असं बोलू नये, पण थोडं काही असं जास्त आम्ही असं काही घेत नाही आहोत. कारण की प्रचंड लोक म्हणजे घेत आहेत पण देवाच्या पाया पडतानाही ते 5 मिनटं उभंही राहू दिलं तर जात नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही लोक स्किप करतो आहे. पण हो, बघूया आता तुळजापूर साई भवानीला भेटून की काय आणि कसं वाटते मंदिरात. मंदिरात फोटो वगैरे अवेलेबल नाही आहे, पण लेट्स गो. VIP पाससाठी 200 रुपये होते आणि इवन मी 100 रुपयाची खोटी घेतली होती देवीसाठी. बस मला मी एवढंच थोडं शॉपिंग केली आणि थोड्या बांगड्या घेतल्या होत्या आणि मस्तपैकी तो टिक्का लावून म्हटलं की जावे, कारण माझी टिकली पडली होती. माझी टिकली नेहमीच कुठे ना कुठे गेल्यानंतर पडतच राहते. तुळजापूरचं हेच एक वातावरण आहे जे खरंच खूप मस्त आणि भव्य दिव्य वाटतं आणि कमाल वाटतं ॲक्च्युली बोलायला गेलं तर. लोकांची मजा आणि भरपूर गर्दी आहे, पण आम्हाला VIP पासमधून आम्हाला एंट्री मिळाली आहे 200 रुपयामध्ये. आणि आता बघूया, आता दर्शन आमचं लवकरात लवकर होईल. असं म्हटलं जातं ज्यांची इच्छाशक्ती असते किंवा ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात ते इकडे प्रदक्षिणा किंवा असं लोटांगण घालतात देवाच्या समोर. आणि आता आम्ही VIP पासच्या इथे चाललो आहोत, तर इथून हा रस्ता आहे VIP पासला जाण्यासाठी. VIP पासने आम्हाला एक 5 मिनिटामध्ये आमचं दर्शन पण होईल शक्यतो. आणि बरीच मोठी रांग आहे जी खाली आहे VIP दर्शनासाठी. आणि बाकी जी नेहमीची लाईन असते ती खूप प्रचंड मोठी आहे आत्ताही. तर
तर मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही येत आहात फॅमिलीसोबत वगैरे तर 200 रुपये काही जड नाही आहेत आपल्याला पास काढण्यासाठी. 200 रुपये देऊन तुम्ही इझिली VIP पास ते 5 ते 10 मिनिटामध्ये दर्शन घेऊ शकता. जस्ट आमचं आता 5व्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे जे होतं तुळजाभवानी मंदिर. आणि उद्या आम्ही जाणार आहोत येडकोट जय मल्हार. आणि उद्या आम्ही जय मल्हारला जाणार आहोत जेजुरीला. आणि मजा आली म्हणजे 5 मंदिरांना म्हणजे भेट देऊन. पहिलं होतं पंढरपूर, दुसरं होतं आमचं सिद्धरामेश्वर मंदिर, तिसरं होतं गणपतीचं मंदिर, दुसरंच होतं ॲक्च्युली पंढरपूरमध्येच मंदिर होतं एक सिद्धी मंदिर. आणि सकाळी आम्ही स्वामींना भेटलो अक्कलकोटला. आणि हे 5वं मंदिर झालं आहे आमचं तुळजाभवानी. 6वं उद्या आहे. प्रतिबालाजी ऑप्शनल आहे, जर वेळ मिळाला तर आम्ही प्रतिबालाजीला पण जाणार आहोत आणि जेजुरीला जाणार आहोत. खेलेंगे, बात करेंगे, सब कुछ करेंगे और घर पे सब वहाँ पे जाके होटल में जाके अरे मुझे तो कंटाला आ गया, मैं तो सोनी जा रही हूँ. मैं तो नहीं ऐसा बोलती. हाँ देखो नहीं बोलती. सो तो यही हम लोग हम लोग नहीं सोने जा रही थी. तुम लोग डरा रहे थे. इतना डरी वो वीडियो हम लोग ऐड कर देंगे. हम लोग जगह दे इसको सुना देंगे कि सो जाएंगे. ये सब वो वीडियो अभी देखेंगे. बाहर आके कौन भूतों का कहानी बताते. शिंका चालू झाले. फायनली तुळजापूरचं छान झालंय. आणि उद्या आम्ही आता जेजुरी आणि प्रतिबालाजी करायला जाणार आहोत. आणि आता आम्ही तो हॉटेलवर चाललो तिकडेच जाणार आहोत जिकडे काल आम्ही स्टे केला होता. आम्ही आता सर्व चाललो आहोत डिनरला. डिनर ट्रॅव्हल सर्व नियोजन एकदम परफेक्ट होतं. आणि ब्लॉगला माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.